आशीर्वाद दे तुझ्या बहिणीला. खुश राह. आज काय झालं? तुला खुद दिसायला लागली. भैया तुला इथे काम करायची काहीच गरज नाही. आता मी पोलीस मध्ये लागले, इन्स्पेक्टर झाले बघ. अरे वा, ही लई चांगली गोष्ट आहे. माझी बहीण पोलीस मध्ये लागली. भैया मी तुला बघितलं, तू दिवस रात्र काम करत होता, माझ्यासाठी तू पैसे गोळा करत होता. तेव्हा तर माझी मेहनत कामाला आली आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. बरं ते जाऊ दे, तू ड्युटीला केव्हापासून जाणार आहे? येणाऱ्या 10 तारखेला. फक्त तू एक काम कर माझं, मला नवे कपडे आणून दे आणि ते कपडे मी तिथं घालून जाईन. आणि हा भैया तू घरी बसून आराम करायचा आणि कमवायचं. चिंता नको करून ताई, तुला भाऊ आहे ना, तू जसे कपडे म्हणशील तुला तसे कपडे आणून देईन ना. आणि आज आई पप्पा असते ना, आज त्यांना किती गर्व वाटला असता की आज त्यांची मुलगी पोलीस झाली. पण भैया आपलं नशिबात नव्हतं. बघ ना, देवानं किती लवकर आपल्यापासून आईला वडिलाला दूर केलं. पण काय अडचण नाही, आज तू मला पोलीसच्या ड्रेस मध्ये बघशील आणि मी खूप देशाची सेवा करीन. आणि हा तुला माझ्यावर खूप गर्व असणार. अरे ताई, तुझ्यावर माझा लई विश्वास आहे. मला माहितीये आपल्या देशाची सेवा तू लय मन लावून करशील. तर म्हणली ना आई वडिलांना पोलीसच्या ड्रेस मध्ये तुला बघितलं नाही ना, मला माहितीये जिथं कुठं असतील ना की तुला बघून लय खुश असन, तुझ्यावर लय गर्व करीत असन. मला पण लय खुशी झाली की आज मी आई वडिलाचं स्वप्न पूर्ण केलंय. फक्त एवढं म्हणायचं आता की तू घरी बसून आराम करायचा आणि माझ्याकडून जेवढी खुशी भेटेल का मी तेवढी देईन. अरे माझी बहीण आता पोलिसीन झाली, मी आता पुऱ्या गावाला पार्टी देणार. हा भैया नक्कीच. अरे कोणत्या गोष्टीच्या पार्टीचा विषय चाललाय? साहेब आपली बहीण नाही का पोलीस झाली. अरे वा, ही तर लय मोठी गोष्ट आहे. अभिनंदन. थँक्यू. परीक्षा दिली का तुम्ही? हा मला लेटर पण आले आणि पुढच्या महिन्यात मला ड्युटीला पण जायचंय. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग आता पार्टी तर व्हायलाच पाहिजे. बरं साहेब, हे धर ताई, दिवस काम करतो मी, आता उद्यापासून नाही काम करणार. पण भैया तू काम कोण करायला लागला? मी माझ्या खुशीसाठी आज काम करणार, पण मी उद्यापासून कोणतंच काम नाही करणार. जसं तुला चांगलं वाटेल तसं. साहेब मी उद्यापासून आता कामावर नाही येऊ शकत. अरे ही तर चांगली गोष्ट आहे. आपली बहीण पोलीस झाली आणि दुनियाची खुशी तुला द्यायला लागली. पण आजकालच्या मुली स्वतःच बघतात, पण तुझी बहीण तुझा विचार करते. पण राहुल, मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय. आज तू तुझ्या बहिणीला काम करून आणि मेहनत करून शिकवलंय. आज तर तिला खूप गर्व आहे. आज तिच्या भावाने काम करून मेहनत करून शिकवलंय आणि ड्युटी लावलंय. आणि हा ती तुला चांगलं आयुष्य द्यायला लागली. आणि हा राहुल, तू खूप नशिबाने तुला अशी बहीण भेटली.